तुझी संगती झाली अमोची निश्चिंती, झाली अमोची निश्चिंती, झाली अमोची निश्चिंती। तुझे संगती झाली अमोची निश्चिंती, झाली अमोची निश्चिंती, झाली अमोची निश्चिंती।
तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी टाकाचे सरवर येते नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजूद वडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला जन्माद्यस्य दोन्वयादितरतः चार ते स्वप्नेश्वरात् ते ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यस्सूरयात् तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषाम् दाम्ना स्वेन सदा निरस्तभुवम् सत्यं परं धीमहि समचरसरोजं सान्देलाबुधावं जगनीतपालिं मण्डनं मण्डनानां धर्मतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं तदा धवलासं विठ्ठलं चिन्तयामि करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव सानन्दमानन्द वने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दम् वाराणसीनाथ तमनाथ श्रीविश्वनाथं शरणं प्रपदे पांडुरंगा करो व्रतं दुसरे चरण संतांच्या Jai
मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा निवृत्ती ज्ञानदेवं च एकनाथं तथैव च तुकाराम तथा वंदे वारकरी परंपरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिविदारा सुपर्णदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा अहो स्वामी तुगया देवा यावरी न करावा ग्यावी ग्यावी माझी सेवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा ग्यावे ग्यावे माझी सेवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा ग्यावी ग्यावी माझी सेवा 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 दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा ग्यावी ग्यावी माझी सेवा दीना दुर्बलाची सेवा दीना दुर्बलाची सेवा दीना दुर्बलाची तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी अकारण करुणा गुणाले भक्तवांच्या कल्पतरू असीम कृपा सिंधू पंढरीनाथ ज्ञानी यांचे शिरोमणी योगी यांचे मायबाप साधकांचे मायबाप ज्ञानोबा श्रीमंत जगद्गुरु तुकोबा आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम चतुर्थ दिनी कीर्तन महोत्सव चालत सेवेला सुरुवात करण्याबद्दल थोडासा अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा टाकविलीमध्ये सप्ताह या सप्त्यातली आज काल्याची सेवा माझ्यासारख्या पामराकडे या ठिकाणी चालत असलेला जो उत्सव आहे तो अतिशय आनंदाने आणि अतिशय उत्साहाने चालत फक्त इथं गर्दी कमी दर्दीवाले जास्त असतात अलीकडल्या भाषेत गर्दी होते पण कुठं तिथे गर्दी असते तिथं बोलवा लागलं काही ठिकाणी जाऊन ये काही ठिकाणी जावं पण बोलवल्यावर आणि काही ठिकाणी न बोलवता
कुठं जावं न बोलता संतगती भावे निघाव. तुका म्हणते ते न पाचारिका जा. तुका म्हणे ते न पाचारिका जा. कीर्तनात न बोलता, भजनाला न बोलता, हे का नाही? गुरूंच्या घरी न बोलवता जाता. बोलवलं नाही तरी जावं. मित्राची तर कार्यक्रम आहे, कदाचित कोण राहिलं तर आपण स्वतःहून जावं. पण काही ठिकाणी बोलवलं तरच जावं. कुठं? लग्नाला, बारशाला, नाहीतर फजिती व्हायची, बोलवलं तर जावं. कार्यक्रम कुठे असेल बोलवलं तरच जावं. आपल्याला बरेचशी तिथं जायचं नाही, आपल्याला कीर्तन करायचं. आणि काय ठिकाणी बोलवलं तरी जाऊ. कुठं? नारायणपूरच्या थाप्यावर जाऊ. आता नारायणपूरचा तापा आमच्या बाबालाच माहिती, जाऊ नये. पण कीर्तनात मात्र येऊन बसावं. कारण कीर्तन हे आत्मकल्याणाचं साधन आहे, उद्धाराचं साधन आहे. या कीर्तनाचा अधिकारी पूर्वजन्मीचं सुकृत असेल तरच त्याच्या पदरात कीर्तन येतं किंवा हे चिंतन ऐकायला मिळतं. कीर्तन सांगणारा वक्ता हा वक्ता नसतो, तो भगवंताच्या स्वरूपातच असतो. कुणी का असणार, देव आज्ञा असते. ह्या गादीवर उभारल्यानंतर ही व्यासांची गादी आहे. या ठिकाणी जे शब्द येतात ते त्यांच्याच द्वारे येतात. आपल्या बुद्धीचं तिथं काही चालत नाही. म्हणून कीर्तनामध्ये आलं पाहिजे, भजनामध्ये गेलं पाहिजे. कारण अनेक आपण संसाराचे काम करतो, कामामध्ये आपण रममाण असतो, सगळ्या क्रिया करतो. सांगा बरं, त्याच्यामध्ये गेलेला वेळ आपला वाया गेला असं वाटतं, सार्थक गेला वाटतं. प्रपंचामध्ये माणूस 24 तास असतो आणि परमार्थात काही क्षणभर असतो. आणि देवाला तेवढ्या क्षणभरात म्हणतो मला देवा काहीतरी दे. आपला अधिकार आहे का? सेवा करतो आपण संसाराची, मागणी कोणाकडे करतोय? देवा. सेवा संसाराची केल्यावर फळ संसारात देणार आहे, परमार्थ थोडी देणार आहे. परम अर्थ या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ अर्थ, जो श्रेष्ठ आहे. प्रपंच करू नका असं नाही, पण प्रपंच करत असताना त्या प्रपंचामध्ये गुंतून राहणं. संसारी असावे असोनी नसावे. भजनाला प्रमाण आहे. मग भजन करणं, कीर्तन ऐकणं म्हणजे काय करणं? साधू संतांनी जसं सांगितलंय तसं वागणं, ह्याला ऐकणं म्हणतात. तर परिणाम नाही तर काही परिणाम नाही. नामस्मरण आपल्याकडनं घडलंच पाहिजे. नामस्मरण हे साधन आहे साध्यापर्यंत पोहोचण्याचं. म्हणून कीर्तनाची व्यवस्था इथं करतायत एवढे खटाटोप आहेत. आमचे रामचंद्र बाबा असतील, माधव बाबा असतील, मधू बाबा असतील, बाबा असतील, लाटे बाबा असतील, आमचे सगळे महाराज मंडळी, सगळ्यांच्या सहाय्यामधून चाललेला हा उत्सव आहे. कशासाठी? त्यांचा स्वार्थ आहे का? निस्वार्थपणाने चालू असलेला हा उत्सव. का? सर्वसामान्याच्या कानावरती काही 4 शब्द चांगले झाले, त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावं,
ते भक्तीला लागावे, नामस्मरण करावं, भजन करावं, याच्याकरता बाकी काय. नाहीतर उगाच करायचं त्याला अर्थ नाही. काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. आपण एवढ्या वर्ष परमार्थ करतोय, आपल्याकडनं भक्तीमधली उच्च अवस्था निर्माण झाली पाहिजे. आपल्यातला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर गेला पाहिजे. आपल्यामध्ये सगळ्याकडे एक दृष्टीनं पाहिजे, दृष्टी आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तर ते परमार्थ. तुकोबार आहे प्रत्येक अभंगात एवढं सांगताय, नामस्मरण करा, संतांची संगती करा. बाकी काय सांगितलं तुकोबार? संतांची संगती आणि भगवंताचं नाम एवढं. देवाची संगत करा, संतांची संगत करा. किती अभंग काढा, त्याच्यामध्ये आनंदच मिळतो. पहिल्या दिवशी जो अभंग घेतला, सत्यगुरु राय कृपा मज केली परिणाई घडते. हा अभंग घेतला, त्याच्यामध्ये काय सांगितलं? सद्गुरूंच्या माझ्यावर कृपा झाली, मला काय दिलं? नाम दिलं, रामकृष्ण हरी राम. हे सगळं काही आपल्याला मिळालं. हे कसं मिळालं? पहिल्यांदा भक्तीच केली तुकोबार, नामच सगळं गोष्टी केल्या, पुन्हाही त्यांना नामच. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ सर्व. बीज आणि फळ हरीचं नाम आहे, फळ पण नामच आहे, बीज पण नामच. असं असणारं भगवंताचं नाम आहे, ते आपल्या अखंड मुखामध्ये राहून ही तुकोबारांची. संतांची संगती का? देव कळावा. देव आपल्याला कळत नाही, देव संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर कळतो. म्हणून संतांची संगती. बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीत गेल्यानंतर भगवंताचं वास्तव्य स्वरूप कळायला आपल्याला. कारण देव कळण्यासाठी संतांच्या सानिध्यात जावंच लागतं. म्हणून संतांची संगत लागते. संत संगतीचे काय सांगू, आपणा पारखे नाही एक. आपल्यासारखे नाही. संत नवती जगा मानस. संत दिसायला मात्र आपल्यासारखे, पण असायला मात्र आपल्यासारखे नाही. देवच स्वरूप संत आहे. फक्त देवाचा अवतार हे जगत कल्याणासाठी असतं, तसं संतांचा अवतार हे आपल्यासाठी असते. देव विशेष कार्यासाठी असतो, पण संत सर्वसामान्यासाठी येतात. देवच आहे, पण सर्वांचा उद्धार करण्याचं काम साधू संत करत असतात.
कारण का बुडते हे जग नेतो भेटोळा येतो हळहळा जग कुठेतरी बुडत चाललेलं आहे. अज्ञानी मनुष्य संसारात फरफडत चाललेला आहे. त्याला कुठेतरी मोक्ष प्राप्त व्हावा, त्याला भक्तीला लागावं, त्याचा उद्धार व्हावा, याच्या करता साधू संतांचा अवतार आहे. तुकोबारा म्हणतात, जे जपी तपी योगी ध्यानी मुनी जे सर्व जे प्रयत्न करतात, सर्व सांभाळण्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे. कशासाठी? सुखा करण्यासाठी. पण सुखाची तर अपेक्षा करतोय, पण संसारात आणि वास्तविक पाहिलं तर संसारात सुख नाही. मूळ तास त्याचं स्वरूप कसं आहे? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ कवना भीषण दाव दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा जोबा परमुखकारी. मूळ त्याचं दुःखाचं आहे, त्याला फळ सुखाची लागतील. मिरचीच्या झाडाला कितीही साखर टाकली, एक पोतं तर त्याला मिरच्या गोड लागतील. आमच्याकडे लागतं नाही का? स्वरूपच त्याचं जसं लिंबाचा वृक्ष, त्याचा स्वरूपच कसं आहे? त्याचं चव कशी कडू आहे ना, तसं संसार दुःख रूपच आहे. पण कसं आहे, आपल्याला आमचे बाबा सांगायचे, बाबा एखादा विषारी साप असला ना, चावला, त्याचं विष चढलंय का नाही कसं पाहायचं? तर बाबांनी सांगितलं की लिंबाचे पानं त्याच्यात तोंडात घालायचे आणि त्याला चावायला सांगायचं. चावल्यानंतर जर त्याला ते गोड लागायला लागलं तर समजावायला विष चढ. विषय विषयाचा बडी गोड परमार्थ लागे कडू कडू विषय गोडू जीवासी झाला. ऐका नाही? तसं आपल्याला जर संसार गोड लागत असेल तर समजावून विषारी कोबरा, मोठा कोबरा चावलाय, लयच आनंद वाटत असेल. काय किती जरी संसार सुखाने करा महाराज, शेवटी दुःखच आहे पदरात. कारण मूळ त्याचं दुःख रूप आहे. म्हणून संगती संगती फार महत्वाची. म्हणून तुकोबारा तुझी ये संगती फार महत्वाची. कुणाची संगत करावी, कुणाची करू नये. आपण चार प्रकार: जडाची संगत, जीवाची संगत, धनाची संगत आणि देवाची संगत. बघा, जडाची संगत काय करते तर आपल्याला जडच प्राप्त करून देते. लोक बघा, एखादं काय वस्तू घेतली की लगेच सांगत असतात, बाबा फॉर्च्युनर घेतली आपण 35 लाखाची, आपण घेतली आप्पा. कुठली गाडी आप्पाची? स्कॉर्पिओ. मी घेतली जडाच्या संगत. एखादा माणूस घरी घेऊन जातो, चला मला घेऊन जातो, सुंदर असं बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं, वा वा क्या बात आहे, एक नंबर. घरी गेल्यानंतर म्हणतो, काय बाबा त्याचं वजन असतं. चहा देतात, नौकर सातर सगळे महाराज कसं वाटतं? आता काय बोलायचं, एक नंबर. या पट्ट्यानं कमवलं किती सर माहिती? आता मला कसं माहिती कितीच आहे? 30 कोटीचा बंगला, भारी. 500 एकर जमीन घेतली. कशी घेतली?
रोड खात्यामध्ये होतो, भरपूर पैसा मिळाला, कॉन्ट्रॅक्टर असं दे. आता सत्य मार्गाने पैसा कमवला तर एवढा मोठा माणूस होणारच नाही. तुम्हाला 1 2 3 4 काहीतरी करावं लागतं, तेव्हा तुम्ही मोठे होता. आपला शेतकरी माणूस असून गरीबच आहे, ते काय मोठं कोण होतं? ज्याला एकाच 2 करता येत नाही. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्याला. ज्याला करता येतं तो माणूस श्रीमंत होतो या जगामध्ये. संसारच खोटा आहे, इथं खरं बोललेला किंमत नाही. आप्पा खरं सांगा, तुम्ही जर उद्या म्हणजे एखादी वस्तू, तुमचं किराणा दुकान तुमचं आहे, तुम्ही त्या किराणा दुकानामध्ये माल ठेवलाय, कपड्याचं दुकान आहे, किराणा दुकान आहे, ते माल तुम्हाला कितीला मिळाला? 8 रुपयाला मिळाला. तर तुम्ही कितीला विकता? 10 रुपये, किमान 10 रुपये 15 रुपये काय असं. आणि तुम्ही इमानदारीने जर धंदा करायचा ठरवला, ते 8 रुपयाला मिळालेला आपल्याला वस्तू आपण म्हणून नाही कमवायचं 2 रुपये, म्हणून त्यांनी सांगितलं 9 रुपये 10 रुपये किंमत. पण दुसरा माणूस घेत नाही, एवढं असतंय का? कमी करा. बाबा 8 रुपये माझी खरेदी आहे, बरं जाऊ दे 9 रुपये दे. नाही 7 रुपये घ्या. मग तोच मला 8 रुपयाला आणि तुम्ही 20 रुपये सांगितले, त्याला म्हणाला 20 रुपये एवढा असतं, कमी करा. 18 दे. नाही 15 घ्या. फायदा डबल नाही ना शिकते. काय असं खोटं बोलावं लागतं तेव्हा या संसारातले धंदे चालते. सत्य बोलणाऱ्या माणसाचं काही चालत नाही, कारण हे युगच तसलं आहे, लबाडाचं कलियुग. युगे युगे कलियुग, युगात युग आहे, कलियुग आहे. पण कलियुगामध्ये सुद्धा चांगले काम होतात, असं नाही वाईट असं. मला सांगायचं आहे, जडाची आपल्याला दुःखाला कारणीभूत ठरते, जीवत्वाला कारणीभूत ठरते, जीवदशा प्राप्त करून देते. आमचे बाबा सांगायचे, काय लोक जमीन, जुमला, पैसा, गाडी, पोरं, ह्याच्यात एक माणूस खूप श्रीमंत, त्याला आमच्या चला म्हणायचं, काय करावं महाराज, वेळ नाही, आलो असतो पण एवढं सांभाळायचंय, माझ्याशिवाय घरातली गाडी हलत. बर 1 वर्ष म्हणली, चला वारीला, आषाढी वारी आली, चला मला झाला संसार. नाही महाराज, मी जर गेलो तर हे सगळं ठप्प पडेल, इथंच बंद पडेल. मी गेल्यानंतर हे सगळंच बंद पडेल. बाबा म्हणले, अरे तू जाऊन तर काहीच राहत नाही तुझ्यावर, उलट आनंदात चालत असतात. आपले किती गेले आतापर्यंत? अजा गेला, बंदा गेला, बापा मसना गेला, आपले आजा पंजा नातू पंतू सगळे गेले, पण आहेत ते वस्तू जाग्यावरच आहेत. सांगा बा, आपला विषय झाला. 7बाऱ्यावर आपलं नाव असतं का? आपल्या नावावर 7बारा असतं? कोणाला माहिती आहे 7बारा? माहिती आहे सगळ्यांना 7बारा? तुम्हाला माहिती आहे? 7बाऱ्यावर आपलं नाव असतं का? 7बाऱ्यावर आपलं नाव पुसता येतं, दुसऱ्याचं लागतं. तसं आपले किती गेले 7बारा तिथंच आहे, आपल्या नावावर नाही. 7बाऱ्यावर आपल्या नाव, तिथं दुसऱ्याचे नाव लागत. तसं या जडाची संगती केली, जडत्व प्राप्त झालं. लोक बघा, हे आम्ही एकदा बांधव जातो ना, एका शेतात, आमच्या बाजूला त्याचं शेत आहे, तिथं कुठं येऊच देत नाही आम्हाला. बांधव आमचे बाबा म्हणायचे, वडील म्हणायचे, अरे मी आपला पूर्वज आहे, इथंच गुंतून राहिला, शेती केला, कुत्र्याचा जन्म मिळाला, बसला शेतात, कुणाला पाय टाकून देत नाही. असं आहे, जडाची संगती केली, जडत्व प्राप्त झालं. जीवाच्या संगतीमध्ये पण जड भरत राजा, आपल्याला उदर माहिती आहे. जड भरत राजाने सगळं आपलं राज्य पाठ त्याग करून जंगलामध्ये गेले. जंगलात गेल्यानंतर साधना केली, पण एक दिवस मात्र त्यांना हरणाचा सूंग झाला. हरणाच्या पाडशाचा त्याला घेऊन आले. शॉर्टकट मध्ये सांगते, घेऊन आल्यानंतर
त्याचा सांभाळ करू लागले. कुणीच नाही, छोटंसं बाळ, त्याला चारायचे, गवत आणायचे, करायचे. पण साधना करता करता विसरूनच गेले आपण साधने करता आलो. संसारामध्ये गुंतून राहिले. त्या बाळाचं काय असेल दिवसभर त्याच्या चिंतेत, आणि एक दिवस तो हरिणच शेवटी त्याच्या जातीचे मिळाले, ते निघून गेल्यानंतर काही कालावधीनं त्यांना वियोग झाला. येऊन बघताय तर हरिण नाही. दुःख झालं, कुठं गेलं असेल, वाघाने खाल्लं तर नसेल, काय 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 प्रश्न आला मनामध्ये खेळत होते. दुःख झालं आणि ध्यान करता करता प्राण निघून गेला. देवाला वाटलं तुला हरिणच आवडतं ना, घे तुला जड भरत राजा जड भरत राजा हरणी गर्भा गेला, गाला जोगातला वासनी. जड भरत राजाला सुद्धा महाराज जन्म परत मिळाला का? सगळं त्याग करून निघालेला जड भरत, शेवटी संगतीनं परिणाम झाला आणि जीवदशा प्राप्त झाली. पण त्या जन्मात त्यांना कळायचं हरणाच्या जन्मात आपण मागच्या जन्मी कोण होतं, तसं आपल्याला कळतं का आपण या जन्मात मागच्या जन्मात नाही. ज्ञान 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 दुसरा जडाची संगत, जीवाची संगत, पुन्हा धनाची संगत. ह्या धनानं तर वाटोळ केलं. हा धन सद्मार्गानं कमवलं तर चांगलंच आहे, धनाशिवाय काम होतच नाही. पण धनवंताला सर्व मान्यता आहे. ज्याच्याकडे धन आहे, संपत्ती आहे, त्याला लोक मानतात. मला ते तसा का असं धन आहे ना, शेठ शेठ म्हणतात, सावकार राम 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 राम. ज्यावेळेस तू गोबा राहायचं धन होतं ना, त्यावेळेस तू का शेठ का शेठ, आणि ज्यावेळेस तू गोबा फकीर झाले त्यावेळेस तू क्या म्हणा. कोपला पाटील गावचे लोक आता लोक तुक्या तुक्या म्हणायचे, अरे येडा झालाय म्हणे, वेडासारखं बडबड बडबड करतोय तुकोबाराने उच्च लेवलची अवस्थाही भोगली, धन नसताना देखील अवस्था भोगली. लोक धनवानंताला मानतात, पण धन सर्वस्व आहे का? रावणाकडे कमी धन होतं का? रावणासारखं धन कुणाकडेच नाही आजपर्यंत, एवढे युग झाले कुणाकडेच नाही. दुसरा कुबेरच होता, कुबेर ज्याच्या घरी कामाला होता. रावणाची संपत्ती पहा, लंके माझे घरे किती ऐका, सांगत नसे संख्या दैसे, 5 लक्ष करे पाषाणाशी जेत, 7 लक्ष करे विटबंडी, कोटी घरे जेत तांबे आकाशाची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. बघा आपला एखादा बंगला असला तर आपण छाती फुगून फिरतो, रावणाचे बघा घरे किती. 5 लक्ष घरे, 5 लक्ष म्हणजे 5 लाख घर, पाषाणाची चिरबंदी वाडे होते. आता रावणाचा वाडा म्हणजे लाभायचा भयंकर मोठा असतो, 5 लाख फक्त पाषाणाची. आता त्यावेळेची उंची पण तशीच होती. आता किती 3.5 हात आहे. त्याच्या मागच्या युगामध्ये 7 होती, त्याच्या मागच्या युगामध्ये 7 दूनी 14 होती, 14 दूनी 21 अशी होती. 7 वाढत 21 फूट ज्याची उंची असते कृतयुगामध्ये, त्याला द्वार पण केवढं लागत असेल, त्याचं घर पण केवढं असेल विचार करा. 3.5 फूट हातवाल्याला 10x10 रूम लागते. त्यांचा हिशोब केला तर किती मोठे रूम असा असणारा रावण, त्याची 5 लक्ष घरे पाषाणाची घेत. रावण स्वतः मी नाही सांगितलं, रावण 5 लक्ष घरे पाषाणाची जेत, 7 लक्ष घरे विटबंदी, 7 लाख घर विटाची होती. 5 आणि 7 किती झाले? 12. घरी तुम्हीच करा वेळ. एवढे घर
भिटबंदी होती, कोटी घर काशेच्या तांब्याची. कसं माहिती तुम्हाला, आपण देवाला पूजे वगैरे घरात पहिलं जेवायला आता टाळ काशाचा एवढंच आहे बघा, त्याच्यात बी मिक्स आहे, ओरिजिनल नाही. शुद्ध काशाची आणि शुद्ध तांब्याची घर कोटी होती, 1 कोटी घर बघा. आणि 7 कोटी घर शुद्ध कांचनाची, शुद्ध म्हणजे शुद्ध सोन्याची 7 कोटी घर, म्हणजे ज्याचा भाव आज किती 80,000 रुपये तोळा, तशी घर त्याचे 7 कोटी घर होते सोन्याची. काय कमी होतं रावणाला, नुसतं संपत्तीच होती नाही, आयुष्य पण तसं होतं. आपल्याकडे आता बघा, काहीकडे संपत्ती पण आरोग्य नाही, काहीकडे आरोग्य पण संपत्ती नाही, काहीकडे आरोग्य बी आहे संपत्ती पण संतती नाही, आहे का नाही. ज्याच्याकडे आरोग्य आहे, संपत्ती आहे, संतती पण चांगली नाही, वाटूनच आहे कुठं ना कुठं तरी आपल्याला. पण रावणाचं तसं नव्हतं. रावणाकडे संपत्ती होती, संतती होती, आरोग्य होतं, बलाढ्य भाऊ असे. कमी काय आयुष्य किती होतं, 14 आयुष्य. कृत, त्रेता, द्वापार, कली असे 4 वेळा झाल्यानंतर एक असे 14 वेळा झाल्यानंतर त्याचं आयुष्य संपन्न होतं. म्हणजे किती आयुष्य, एवढा आयुष्य असणारा रावण. भाऊ काय साधारण भाऊ होते का, बाहुबली, कुंभकर्णासारखा, विभीषणासारखा भाऊ होता. पवनदेव झाडाला होता, झाड मला जाळायचं, तसं आपल्या गाड्या झाडून जातात दुरळाय, तसं झाडायला होता पवनदेव. वरुण देव पाऊस पाडून पाडायचे. नवरत्नाच्या पायऱ्या होत्या, सटवी त्यांची कामाला होती, झाडून काढायला. एवढा संपत्तीमान रावण. कुंभकर्ण इतका बलाढ्य, आमचे बाबा सांगायचे 80 गावा एवढं यायचं बलाढ्य शरीर, नागपूरला तर कानपूरला, असं बलाढ्य असणार रावणाचं शरीर. एक दिवशी दाढी करायची म्हणून नाव्याला बोलव. आता तर कुंभकर्णाची दाढी करायची म्हणजे वस्त्राला तसंच लागत असेल, मोठा चिमटा एवढा. 1 महिना तर लागत असेल बाबा दाढी करायला. दाढीवाला यायचा, दाढी करून द्यायचा. पण एक दिवशी दाढी झाली, निघू लागला. त्यावेळेस परत कुंभकर्ण म्हणजे बोला की सरका काय झालं, काय नाही, नाकात केस गुळगुळत आहेत ते काढून जा. मग तो नाकातले केस काढायला बसला. किती बलाढ्य होता. पण काढता नाकामध्ये जरा शिंक आल्यानंतर जसा श्वास घेतला तसा तो मध्ये जाऊन कुठं पडला त्यालाच पता. पण आता मध्ये आलाय म्हणून म्हणलं आता आलोय बाबा, चिमटा कुठं आहे, नेमकं वस्त्रा कुठं आहे म्हणून बघावं म्हणून बघू लागला. इकडे तिकडे फिरत असताना एक माणूस काढला, म्हणजे ओ साहेब कुठं चाललंय, काय नाही हो, जरा त्यांचे केस काढत होतो. केस काढता काढता त्यांना शिंक आली, मी आतमध्ये आलो. मग काय करताय, चिमटा उठता म्हणजे कुठं सापडला, 4 महिने झालं माझा भूत कुठं गायब आहे, ते सापडला, तुझा चिमटा कुठे घेऊन बसू. म्हणजे एवढं बलाढ्य त्याच्या शरीराकडे सांगतो, एवढा बलाढ्य असणारा कुंभकर्ण. त्याची काय असायचं, रावण सुद्धा सामान्य नव्हता. रावणाची दाढी करायलाच खंडोबा. हा, आपल्याकडे खंडोबाला आपण देव मानतो ना, आपले देवच आहेत ते, पण देवाला कामाला लावलं एवढं बलाढ्य. एकनाथ महाराज देव मैराळ कानडा, देव मैराळ कानडा, देव मैराळ कानडा, करी राक्षसांच्या दाढा, करी राक्षसांच्या दाढा, करी अरे सान दावे तुला, अरे सान दावे तुला,
खंडोबा रावणाची दाढी करायला एक दिवशी त्याचा वस्त्रा लागला आणि आरसा दाखवला नाही लागला ना वस्त्रा. रावण होता ते शेवटी. महाराज त्यांनी बघितलं आपलं तोड, रक्त निघत होता. सभेमध्ये उभा करून खंडोबाला एक कोटी येळू घातली पाठीवर. म्हणून आपण खंडोबाला आगमन करून देतो. येळकोट येळकोट घे मला. देवाकडे जातो त्याला आठवण करतो तू मार खाल्ला होता असं. पण एवढा ताकद असणार सांगू द्या किती धरणा होतं त्याच्याकडे, पण काय करू शकलं का? त्याच्या 3 गोष्टी होत्या. समुद्राचं पाणी त्याला गोड करायचं, सोन्याला सुगंध द्यायचा आणि स्वर्गाला पायऱ्या करायच्या. मला काय वाटतंय, ठीक आहे समुद्राचं पाणी जर गोड केलं असतं तर चाललं असतं, आपल्या शेतीला कामाला तर आला असतं, बिचारीकडचे लोक मुसळ लावले असते, भरपूर पैसा आला असता. दुसरं सोन्याला सुगंध दिला असतं तर चाललं असतं, कारण 80, 100, 1 लाख 1.5 लाख असतं तेही चाललं असतं. पण स्वर्गाला पायऱ्या केल्या असत्या नको बाबा, ते चाललं. काय केलं असतं? पुढे लोकांनी पहिला नंबर लावला, एक चांगलं केलेलं, पण ते झालंच नाही. 3 गोष्टी तशाच राहिल्या. काय कुवारा म्हणतात त्याची किती संपदा आहे का म्हणे, त्याची संपदा एवढी सांगा ते कवडी. एवढा असून देखील रावणाला असं खाली हात जावं लागलं. हे का नाही, काही करू शकलं नाही. आपण तर काय, आपण तर लुलुबुललोय, काहीच नाही. या धनाचा विश्वास जैसे धन आज आहे, संपत्ती हे सगळ्यांना कायम राहील असं नाही. महाराज ज्या संपत्तीच्या मागे आपण लागलोय ती संपत्ती पुढे पळते ना आपण तिच्या मागे पळतो. पण ज्या साधू संतांनी त्याचा त्याग केला त्याच्या मागे संपत्ती लागते. मला स्वीकार करा, ते स्वीकार करा. बघा विरोधाभास कसा. आपण सगळे पैशासाठी पळतो आणि संत पैशाला टाकतात. तुकोबाराला किती वेळा नजर आला नाही, देवाने किती वेळा काम करतात नाही, तुकोबाराने त्यांचा स्वीकार केला. नामदेवाचा प्रसंग, भरपूर प्रसंग आहे. म्हणून या धनाची संगत पाहिजे, पण देवाची अतिशय महत्वाची. योगी जपी तपी ध्यानी मुनी जे लोक आजपर्यंत प्रयत्न करतात, मरेपर्यंत प्रयत्न करतात, जन्म प्रयत्न करतात देवाची संगत मिळावी, आणि त्या देवाची संगत मला झाली आणि आमची निश्चित अखंड जया तुझी. साधू संत सुद्धा त्यांची संगत मागतात. पण तुकोबारा म्हणतात आता आम्हाला तुझी संगत मिळाली. आमचं जे दुःख होतं, आमचे जे भोग होते आम्ही निश्चिंत झालो या अभंगाच्या प्रथम चरणात. तुझी
संगती झाली अमुची निश्चिंती. तुझ्या संगतीमध्ये आमची निश्चिंती झाली. निश्चिती वेगळा आणि निश्चिंती वेगळा. जेवल्यानंतर जे होते त्याला निश्चिती म्हणतात आणि कायमची तृप्ती होते त्याला म्हणतात निश्चिंती. आता निश्चिंतीने पाऊल खुंटरिया धावा. निश्चिंती जी आहे माझ्या जीवनामध्ये जे करायचं होतं ज्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो ती आम्हाला वस्तू मिळाली. त्याची आम्हाला संगत. बघा काल आपण ऐकलं ना सिद्ध कुणाला म्हणतात, साधक कुणाला म्हणतात, संसारिक कुणाला म्हणतात हे आपण ऐकलं. पण देवाची संगत मिळणं फार कठीण आहे, दुर्मिळ आहे. योग्या जे योग्याचे ध्यानी ध्याताना तो आम्हापाशी मागे पुढे ज्या योग्याच्या ध्यानाला सुद्धा येत ते जप करू कधीतरी एकदा दृष्टांत होतो त्याला सिद्ध म्हणतात. असे सिद्ध महात्मा जे ज्ञानी लोक जे प्रयत्न करत असतात ती सुख आम्हाला मिळाली, आमची निश्चिंती झाली. आणि जे लोकांना मिळत नाही ते आम्हाला नाही देखील ते बघितलेले सुख काय संसारिक सुख सगळे कुणाचं लग्न होत नाही, कुणाला बरं नाही महाराज नाही सगळ्यांनाच त्याचं झालं नाही त्याचं नाही. सगळ्यांचेच लग्न झाले, सगळ्याचाच संसार आहे, सगळ्यांनाच घर आहे, सगळ्यांनाच फक्त कमी जास्त असते. कुणाकडे फॉर्च्युनर असेल, कुणाकडे स्विफ्ट असेल, कुणाकडे गाडी टू व्हीलर असेल, एवढाच फरक आहे. मिळणारच आहे. मग जे मिळणार आहे ते देवाकडे मागा. पण सांगा कुणाकडे देव, कुणाकडे असं खूप देव चल देवा आता बस गाडी जरा फिरून गणेशपुरीला कुंडावर द्या असं म्हणतो का? येतच नाही ना. कारण देव दुर्मिळ आहे. अनंत जन्म गेल्यानंतर कुठं तर देवाची कृपा होती, देवाची संगत मिळते. देवाची ज्यांना संगत झाली का ते सामान्य असं नाही. तुकोबारांना जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा आम्ही जन्मांतरपर्यंत तुझी सेवा केली तेव्हा तुझ्या आम्हाला संगत मिळाली. मग आमची निश्चिंती झाली. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे बरं सुखाचे भोग आम्हाला मिळाले. आता दुःखाचे भोग तर आपण भोगतच आहोत पण सुखाचे भोग मिळत हा. कारण सुख आपण ज्या विषयामध्ये मानतो ते विषय दुःखरूप आहे. आपण पाहिलं विषयामध्ये किती सुख आहे ते आपल्याला माहितीच आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे. आमचे बाबा म्हणायचे लग्न करून बघा घर बांधून बघा. कारण लग्न केल्यानंतर कळतं त्याला काय दुःख आहे आणि काय सुख आहे. लग्नाच्या आधी काय उड्याच मारतो म्हणजे ते घोड्यावर बसून नाचत असतो पण लग्न केल्यानंतर आना असं येतो ना. म्हणून म्हातारपणे माणसाची कुंडी अशी हालते आणि म्हातारीची अशी हालते का नाही. म्हातारी अशी करते आणि कारण काय जन्मभर आना गेलं हे नाही म्हणतो. कारण संसारामध्ये सुख नाही. आम्हाला अलौकिक सुख मिळालं जे कुणाला भेटत नाही ते आम्हाला सुख मिळालं. मग आमची निश्चिंती झाली. नाही देखील ते भोग सुखाचे आमच्याकडे सुख आहे देवा पण कसं आहे ते ताकासारखं. आणि ताक कधी कामाला येतो पोट दुखायला गेलं तरी तेवढंच बरं वाटतं. ढंडाळी लागली साप होते एवढंच कामाला येतं. ताकासारखं सुख आहे पण घरी ताकाचे सरोवर सुख आहे पण ताकासारखं आहे पण ते पण सीमित आहे. सुख आहे ताकासारखं पण सीमित आहे. सरोवर म्हणजे तळ डबक त्याच्यातलं पाणी संपत नसतं. पण तुझ्यापाशी काय येते नवनीताचे पूर समुद्रासारखं सुख आहे, अथांग सुख आहे. समुद्रातलं पाणी कितीही काढलं तर कमी होतं.
तसं तुझ्याकडे लोण्यासारखं सुख आहे, सॉफ्ट आहे, एकदम मुलायम आहे, चवदार आहे. असं असणारं सुख सोडून देवा आम्ही घरी जाईल का परत? सांगा बरं तुम्हाला. एकदम चांगलं सुख मिळाल्यानंतर पुन्हा माघारी का माणूस? एक उदाहरण आप्पा आमदार झाले नाही झाले पुन्हा ते ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभारतील आप्पा उभार नाही ना. एखाद्या माणसाला वरचीच पोस्ट मिळाल्यानंतर परत खालच्याच पोस्टवर येत नाही, त्याला ते बरोबर वाटत. एखाद्याला चांगला भोग मिळाल्यानंतर पुन्हा खालचा भोग नाही नको वाटत. आता तुम्हाला हेलिकॉप्टर मध्ये बसायला भेटते रोज, तुम्ही पुन्हा बसताल नाही. हेलिकॉप्टरला प्रवास, तिथं सभा. म्हणजे माणसाला असं चांगलं सुख मिळालं, देवा तुझ्यासारखं सुख आता या जगात कुठंच नाही, आणि ते आता आम्हाला प्राप्त झालं. ते कुणालाच प्राप्त होत नाही, ते आम्हाला सुख प्राप्त झाले. आता आम्ही ते सुखापासून दूर होऊ का? त्या लोण्यापासून दूर होऊ का? नाही, कारण तुझ्यापाशी नवनीताचा घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचे पूर नाही ते मिळे भोग सुखाचे सोय. आता देवा या सुखापासून तू आम्हाला लाथाडून जरी लावलं ना, आम्हाला ढकलून जरी दिलं ना, आम्ही त्या सुखापासून वेगळे होणार नाही. तुका म्हणे आता नव जो जवळता हो तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. यथामती येता कशापून जसे भगवंतानी बुद्धी दिली तसे आपण अभंगाच्या भावात पाहिलेला आहे. पण आज हा काल्याचा दिवस आहे, म्हणून भगवंताचं गुणगान गायलं पाहिजे. तुकोबारामध्ये चरित्र ते उच्चारावे केले भगवंतानं जे चरित्र गोकुळामध्ये केले त्याचं उच्चारण करायचं, आचरण नाही करायचं, उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे, आचारावे नाही, आचरावे नाही. गोकुळातच का मथुरेत केलं ते नको का? वृंदावनात केलं, पण इथं उल्लेख केलाय गोकुळात केलं. अनेक भगवंताने लीला केल्या. बघा गोकुळात प्रत्येक येणारा साधू गवळणी जे गोपाळ आहेत ते सामान्य नाहीत बरं का. रामायणातला प्रसंग आहे तुम्हाला सांगतो. रामायणामध्ये ज्यावेळेस राम प्रभू वनवासाला असताना पायाच्या स्पर्शाने शिळेपासून स्त्री बनवली आणि हे कळलं सगळ्या साधू मुनी लोकांना तिथे जप करणार आहेत. म्हणे आता बायको हुडकत फिरावं म्हणून
त्यांनी घेतले तोंडे असे मोठे मोठे दगड म्हणजे चला रामप्रभूने जरा स्पर्श केला की त्याची स्त्री होती. म्हणून असं कथा सांगतात बरं का. कथा कथा मला माहिती नाही, मी मोठ्याकडनं ऐकलं. आणि घेऊन गेल्यानंतर सगळेजण प्रभू श्रीरामाच्या समोर उभा राहिले आणि उभा राहिल्यानंतर मोठे भलाटे असे दगड त्यांच्या डोक्यावरती आणि ते प्रभू श्रीरामाचे हजारो साधू दर्शन घेतलं पाहिलं. कसा तसं स्वरूप आहे. राजस सुकुमार मदनाचा रवी शशिकळा एवढं सुंदर स्वरूप आहे महाराज. ते विसरूनच गेले. ह्याची स्त्री बनवा म्हणायचं होतं. ते म्हणू लागले आम्हाला स्त्री बनवा. देव म्हणत असतो पण ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात माझे ज्यावेळेस अवतार येईल त्यावेळेस मी तुम्हाला बनवू. म्हणून ते गोपी आहेत ना, ते सामान्य नाही, सगळ्या साधू आहेत. अद्या युगातल्या हजारो वर्ष केलेले साधू आहेत. गोपाळ सामान्य आहेत. गोपाळ सुद्धा सामान्य नाही. गोपाळ एक दिवशीचा प्रसंग आहे. राम प्रभू युद्ध करून आले, रावणाचा वध झाला, परत आले. आल्यानंतर माऊंद ठेवलं. कोणी जनक राजाने. आणि जनक राजाने सांगितलं राम प्रभू तुम्ही पण जेवायला या, पण हे तुमचं जे वानर सैन्य आहे त्याला बी जेवायला. ठीक आहे म्हणले, येतो पण म्हणजे ह्यांना आणायचं कठीण आहे. नाही म्हणजे आणा करू व्यवस्थित, काय काय. त्यांनी हनुमंतरायाला बोलला असं असं आहे, आपल्याला जेवायला जायचं. ठीक आहे म्हणजे प्रभू जाऊ. सगळे जेवायला गेले. पंचपक्वान्न बेत सगळं सीतामाई वाढायला सगळे वानेर बसले. सावधान सगळे झाले. बेशराम बसा. त्यांना बसायचं माहिती सगळे ह्या झाडावर एक जण त्या झाडावर एक जण सगळे इकडे तिकडे पसरलेले होते. अरे तसं नाही, समोर या म्हणजे एकाच्या पाठीमागे एकाच्या पाठीमागे असं बसलं. आता पात्र कसं म्हणायचं. त्यांनी म्हण नाही असं समोरासमोर बसवलं महाराज. बसवल्यानंतर पात्र वाढलं. काय तर पात्रच खाऊन घेतली. त्यांना काय माहित पात्राचा काय पात्रच खायला. पानं खाणारे वाढले. कधी आम्हाला देवाने भोग दिलाच नव्हता. आम्ही महाराज रामाबरोबर असताना त्यांनी झाडाचा पाला खाऊन युद्ध केले. कुठला फळ कुठलं काय कुठलं जेवण पंचपक्वान्न नाही. सगळे बसले. अरे तसं नसतंय म्हणे, पात्रात वाढलेलं खा. मग सुरुवातीला मीठ वाढायचे. मीठच खाल्लं महाराज. काय करायचं. अरे अवस्था बेकार झाली. जनक राजाला वाईट वाटू लागलं. काय करायचं. रामप्रभूंनी सांगितलं सगळं वाढल्यानंतर खायचं. आज सांगितलं बरोबर सगळं वाढलं. पण आता पुंडलिक पुंडलिक झालं. आणि पुंडलिक झाल्यानंतर आक्रमण चालू केलं ना. मग आता माकड शिकते ना. माकडासारखं झालं. मग एका माकडाने लाडू बघितला असा म्हणजे अरे भारी दिसतोय हा लाडू. त्याच्याकडे फेकला. त्यांनी तिकडली जिल्ली फेकली. हे नाही म्हणून पुरी फेकते. झाला सगळ्या सत्तानाच त्या पंक्तीचा नाराज झाले जनक राजा. आणि देवप्रभू नाराज जनक राजा झाले पण रामप्रभू नाराज नाही झाले. अरे कारण तुमचा अवतारच असा आहे. पण ह्या जन्मात मला पोटभर नाही खावतं ना, पण पुढच्या जन्मात मात्र मी पोटभर खाऊन झाले. त्यांना आशीर्वाद दिला आणि पुढच्या जन्मात तेच गोपाळ बनून ते जन्म झाले. म्हणून गोपाळ सांभाळले ना गोपिका सांभाळ. आपल्याला वाटलं असं जेवायच्या समोर कुणी जाईल नाही. असं असताना बराच काळ निघून गेला. आपल्याला माहित आहे कारागृहात होते वसुदेव देवकी असताना 7 पुत्र झाले. एक पुत्र ट्रान्सफर केला इकडे तिकडे. 8वा पुत्र भगवंत जन्माला आले. जन्माला आल्यानंतर आता देव आलाय. आनंद झाला. पण 8 वर्षाची मूर्ती देवा 1000 वर्ष तप केलं रे तुझ्यासाठी. मोठं नाही मला, आम्हाला लहानपणीच सुख व्हायचं. आम्हाला हे मोठं स्वरूप नको आहे. तू लहान. मग आधीच त्यांना उपदेश केला. आता मी लहान होतो पण लहान झाल्यानंतर मला इथून घेऊन जा. गोकुळामध्ये न्या. नंद बाबाची तर ठेवा. तिथं माया जन्मलेली तिला घेऊन या. हे सगळं ठरलं. भगवंताला घेतला. उचळीला कमळापती पायीचे बंधन घडली. मग उचललं देवाला घेतलं. धो 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 पाऊस चालू आहे.
यमुना मैया दुधडी भरून वाहत असताना बघून जाताना यमुना मैयाला खूप आनंद झाला. आपला जावई यमुना मैयाचा जावई कृष्ण. तुम्ही म्हणताल कसं? समुद्र मंथनातनं लक्ष्मी निघाली ना, मग समुद्र कोण झाला? सासरा. आणि सगळ्यांना जे समुद्राच्या कोण झाल्या? बायका. मग यमुना कोण झाली? आनंद झाला. जावई आला म्हणल्यानंतर सासूला जावई म्हणजे देवच असतो म्हणजे. आता आम्हाला काय अनुभव, आम्हाला ते अनुभव व्हायचा. मग झालं, जावयाला देवाचं दर्शन घेण्याकरता तिने आपलं पात्र वाढवलं. खूप वाढवलं. इथपर्यंत आलं, छातीपासून तोंडापर्यंत आलं, नाकापर्यंत आलं. आता जीव गुदगुडू लागला वसुदेवाचा. देवाला वाटलं जन्मल्या बापाला त्रास देऊ नये म्हणून आपला पाय बाहेर काढला आणि पाय टेकवल्यानंतर दर्शन घेऊन परत भांगली आणि तिला वाढ दिल्यानंतर नंदबाबाच्या घरी गेले. भगवंताला ठेवलं आणि मायेला घेऊन आले. माया घेऊन आल्यानंतर माया जायची, रडू लागली. हाहाकार माझा, सगळे दैत्य उठले. राजाला नाव सांगितलं, राजे साहेब तुमचा वध करणारा जन्माला आलाय. राजा झोपेतनं उठला, तसंच धोतर लावलं की पळाला. घेतले म्हणजे माया. देवाने खोटं काय ते देवच आहे म्हणजे काय, कुणी काय असं मारणं काम. मग मायाला घेतलं, गर फिरवला. आता मारणार तेवढ्यात माया सुटली. आणि माया बोलल्या, तुझं लागे बदी उपजला मज आधी, माझ्या आधी जन्माला म्हणे तू काय मारतो मला. निघून गेली, तिरीच कळत मला. आता झोप लागल का? झोप लागल. उठला, सकाळी सभा भरली, कोण मारणार हे करणार. तिथं सभा आहे, पण तिकडं गोकुळामध्ये आनंद चाललाय. देव जन्माला आले, दुःख निघून गेलं महाराज. मग सगळे गवळ्याला सांगे, गवळीला पुत्र झाला, यशोदेला. एवढा आनंद झाला महाराज, ती आनंद व्यक्त करू लागला. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदे आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, एवढा आनंद झाला महाराज. सगळे नाचू लागले, गाऊ लागले. वा वा नंदजी बोलाला भयो. सगळ्यांना आनंद झाला. गोकुळात भगवंत जन्माला आले. नंद बाबालाही बरेच वर्षांना पुत्र प्राप्ती झाली महाराज. आणि नंद बाबांनी सगळ्या गावात मोठा उत्सव ठेवला महाराज. सगळे पाहायला मिळाले. कसा खूप गवळणी वर्णन करू लागले. अगं लाला आहे ना, इतका सुंदर दिसतो ना, बघतच राहा वाटत. पण सगळ्याच बघायला जायचे, सगळ्यांची रांग लागली. 2 दिवस नुसतं बघायचाच कार्यक्रम. पण एक मात्र गवळण वृद्ध असणारी काठी टेकवत आली. आणि आल्यानंतर बघा भाव, काठी टेकवत आली. नंदबाबा समोर उभा राहिला. नंदबाबा खूप दिवस
दिवसानं तुला पुत्र झाला रे. आम्ही तुला पुत्र व्हावा म्हणून मी अनेक अनुष्ठान केले. का? नंद बाबाला पुत्र झाला. नंद बाबा अजून खूप झाले. तुझा अनुष्ठान आजी फळाला आला. काय पाहिजे द्यायची? काही माझा बाळ सोडून गाय मागायची. पहिले लोक वचन दिलेलं पाळायचे. मला तुझं काही नको बाबा, फक्त माझी इच्छा आहे की हा भगवंत माझ्या हातामध्ये द्या आणि मला हे डोळे भरून पाहू दे, एवढीच माझी. आणि ज्या वेळेस मात्र भगवंताला तिने मांडीवर घेतलं, डोळे भरून पाहिलं, डोळ्यातून अश्रू होऊ लागले, म्हणू लागली देवा अनंत जन्माचं माझं शीन गेला रे, भाग गेला शीन गेला, अवघा झाला. अतिशय आनंद झाला. नेत्रामधून डोळ्यामधून नेत्र वाहतात. वाहता वाहता देवाकडे दृष्टीनं पाहिलं. देवाने हसले आणि देवाला मांडीवर घेऊन तिथंच प्राण आपले मावळे महाराज प्राण सोडून टाकले. आता पाहण खायण्यासारखं काय राहिलंच नाही, जगण्यासारखं काय राहिलं नाही. असं असणार भगवंताचं स्वरूप. देव मोठे होऊ लागले, कारण आता वेळच देव मोठे होऊ लागले. रांग तरंगणी चोरी लोणी धरून धावते गवळणी, बांधती चरणी तिथे गराणी, यशोदे साजणी कृष्ण. मग असं करता करता देव मोठे झाले. 5 वर्षाचे झाले बरं का अप्पा. 5 वर्षाचे झाले. 5 मिनिटात 5 वर्षाचे भगवंत झाले आणि चोऱ्या करू लागले. सगळे गोपाळ घ्यायचे, चोरी करायचे. एक दिवशी आई घुसळत असताना डेऱ्यामध्ये जाऊन महाराज मोठा असं गाडसा असायचं, त्याच्यामध्ये मंथन असताना सगळ्या गोष्टी झाल्या. आज काही कोणी वरती येत नाही, पण त्या डेऱ्यामध्ये देवाची शेंडी वरती आली. तिला असं हाताला धरलं आणि देवाला बाहेर काढलं. देवा म्हणे काय करतो? काय नाही म्हणे, असंच फिरत होतो म्हणे. आता फिरत होता काय करत होतं? अरे देवा असं करू. मग यशोदामय्या मारायची, देव पळायचे, हे लीला चालत राहील. एक दिवशी भगवंत जास्त घोड्या विठाला बोला इतक्या खोड्या केल्या महाराज. एक दिवशी तर भगवंत गवळणीच्या घरी गेले. गवळणीच्या घरी जाऊन वासरं सोडले, सगळेच वासरं सोडले. दूध प्यायला लागले. गवळण बाहेर आली, बघते तर काय सगळे वासरं सुटलेले आणि सगळेच दूध पित आहेत. पित असताना तिथंच काना उभा आहे गाई. बघितलं, अरे देवा तुला काय कळतं का नाही? काना असं करायचं असतं का? माझे वासरं का सोडले? तर माझे वासर का सोडले म्हणजे देव त्याच्याकडे गेला पाहिजे, त्या वासराकडे गेला पाहिजे, त्याच्याकडे गेला पाहिजे, वासराकडे गेला पाहिजे. ते म्हणले असं का बघतोय? अगं म्हणे बघतोय, नेमकं वासर तुझ्यासारखं दिसत नाही, तुझं कसं आहे वासर? आणि पळून जायचं, मग मारायला पळून जायचे. अशा बऱ्याच खोड्या केल्या. एक दिवशी तर काय केलं मला, गाई जिथं बांधायचे तिथं गाडो आणि पहिल्याच्या गवळणी होत्या, आताच्या गवळणी नाही. आताच्या गवळणी 9 वाजता असं म्हणतात. पहिल्याच्या गवळणी पहाटे 4 ला उठायचे, आताच्या गवळणी 6 वाजता, कोणी 8 वाजता, एवढंच फरक. आणि दूध काढायचं पहिलं 5:30 झुंजूर असं उजडलेलं असायचं. दूध काढायला घेतला आणि जिथं गाय बांधली तिथं गाढव बांधलं. महाराज दूध काढायला गेले, पाणी मारलं, जसं गाढवाला डुसली दिली ही कुठं जाऊन पडली. प्लॅस्टर सगळं अंग पूर्ण बांधलेलं. गवळणी गवळणी सांगायचे, तुझ्या कानानं काय केलं? मी सांगितले. असं करता करता सगळ्यांनी गवळणी सांगितले. पण दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली, पुन्हा हे आली. सगळे मी काय सुरू केली तुम्ही? अक्काच आहे का? मम्मी सारखं वाटतं म्हणे, ते भूतासारखं दिसतंय. काय झालं? काय सांगू म्हणे, काल मी धार काढायला गेले होते, तिथं माझी गाय होती, गाढव बांधलं आणि माझी अवस्था केली. आता सांग काय करायचं आम्ही? आता आम्हाला राहू सुद्धा वाटत नाही. यशोदे कृष्णाला सांगा
तुझं तर कमी आहे, माझं घराला सांगते. दुसरे आले दाबोनी निगबाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेली कोणीशी गाठ बांधोनी, गाठ बाई कुणाशी सोडे ना यशोदे बाळ तुझा, यशोदे बाळ तुझा कावना सोसुदिंगा. अगं परवाला आमच्या घरी आम्ही झोपलो होतो, माझे मिस्टर मी झोपले होते. कधी आला काय माहित, त्यांची दाढी माझ्या माझी गाठ दिली बांधून, आमचं चळूक पळू केलं. त्यांची उंची 5 फूट आणि माझी 8 फूट, कसं काय मिळणार आहे ते असं वर करून चालायचं. मी एवढा त्रास दिला देवाने. आता आम्ही आता निघतो. मग विनंती केली, महाराज सगळ्याचं पटलं. यशोदाबाई आता तुम्ही गायी घेऊन राहणार. दुःख झालं मला, देवाचं स्वरूप आपल्याला दिवसभर पाहायला मिळणार नाही. ते गोंडस असं गोंड स्वरूप असणारं भगवंत कधी गुण पाहिलेले नाही. एवढे सुंदर असणारं भगवंत आता दिवसभर राहणार झाला. म्हणून छोटे 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 गैया गोरे गोरे असे छोट्या छोट्या गायी घेऊन भगवंत जाऊ लागले. हा काय काय घेतलं भगवंताने, हातामध्ये काठी, मेथीची काठी एवढी छोटी, कांबळे आहे, डेरा आहे, त्याच्यामध्ये भाकरे, लोण्याचा गोळा आहे आणि मस्त मोर मुकुट आहे, कमरेला बासुरी. काय स्वरूप असं देवाचं, ते स्वरूप भगवंताचं छोटस भगवंत स्वरूप. 5-6 वर्षाचे बालक गाई गोपाळ घेऊन सगळे निघाले. वनात आले. वनात आल्यानंतर अनेक खेळ खेळले महाराज. आता राक्षस वगैरे सांगत नाही, वेळ अनेक खेळ खेळले. त्याच्यातले खेळ सांगू. खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा. या या राधिकेचा नमना, या या राधिकेचा नमना, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा. या भवराची हरी सप्त पाताळ जावरी, या तुमच्या दुकानात मिळतो भवरा, इटी दांडू, चेंडू फडी, बॅट बॉल आपण म्हणतो त्याला. हे आपल्या कृष्णाचा खेळ आहे. ह्याने चोरून नेलाय बाग. सगळे खेळ आपले, हमामा, हुतुतू, हुमरी आहे का नाही, हे सगळे खेळ आता बुडाले, कारण आता मोबाईलवर आले. कोणते कोणते आता ते मला नाव नाही. असं ते बरेच खेळ लोक खेळत असतात, पोरं खेळत असतात. मार 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 मार, सोड सोड सोड, पबजी वगैरे काय असं खेळ. असो भगवंताने खेळ खेळले आणि देवाला भूक लागली महाराज. सगळ्या गोपाला हल्ली बारी भूक काय खेळायची सुस्वामी देवा. 11:30 वाजले, आपण पहाटे 5ला आलोय काय. आपण नाही, आपण तर आताच आलोय. ते म्हणजे 5:30 पासून आतापर्यंत न्यारी सुद्धा केली नाही देवा. किती खेळायचं रे. आता बस भूक लागली, शिदुऱ्या सोडल्या आणि शिदुऱ्या सोडल्यानंतर तो काला भगवंताने तिथं केला. तोच काला आपण इथे करतोय. पुंडलिका